तू काय बोलशील? हो तू कुठे राहतो? स्टाईल देशील काय? हे तुलाही कशी वाटते? अगली तुमची स्पेशालिटी काय आहे? 12 तास उभा राहायला लागतं कंटिन्यू, हलवायला लागतो नुसतं हलवा. हायपोथेटिकली एखादा मुलगा तुला वाटतं की तू कधी लग्नासाठी मुलगा पाहशील तर तू काय क्वालिटीज बघशील मग त्याच्यात? टॉल पाहिजे. तुझी काय फॅन्टसी? तुला नाही जमणार साक्षी. ठीक आहे, कळले सगळ्यांना रूल्स? ठीक आहे, बाकी ज्या लोकांना पण चालणार आहे बोलायला त्यांच्यासाठी मी पैसे आणलेले आहे. ठीक आहे, टॅक्सी ठीक आहे, पैसे ठेवलेत मी इथे. ठीक आहे, तुम्ही जे पण चांगलं उत्तर द्याल 500 रुपये मी देईन तुम्हाला. मल्टिपल आन्सर दिले तर मल्टिपल टाइम्स देईन. ठीक आहे, त्या मुली एकदम खुश झाल्यात. हा नाही 500 रुपये हा नको. तुम्ही काही वेगळं बोलत होतात. मराठी नाही आहेस तू? अच्छा अच्छा, मग तुझी मराठी एवढी घाणेरडी कशी? हां हां, तुझी खूप छान मराठी आहे. ठीक आहे, आपण बोलूया तुझ्याशी. ठीक आहे ठीक आहे, शो सुरू करूया आपण. सगळे आहात, रेडी आहात तुम्ही? ठीक आहे. तूच आहेस तो इराणी वाला? बोलू शकतो. कोण आहे तुम्हाला जे पहिल्यापासूनच वाटतं की ज्यांच्याशी बोललं पाहिजे? हात वर करा. ठीक आहे, तू तर आहेसच, तू आहेस. ठीक आहे, तू पण आहेस. अच्छा, तुम्ही पण आहात. ठीक आहे, बरेच जण आहे. ठीक आहे, अरे तुम्ही तर आहातच. ठीक आहे, यांच्याशीच बोलू दे. भाऊ याला माईक दे. टाळ्या वगैरे द्यायचं. तुम्हाला एकदम फुल आनंदाने आलाय ना तुम्ही? वी लव्ह यू. हां घे, माईकवर बोले सगळं. हां काय म्हणाले? वी लव्ह यू. थँक्स. 500 रुपये देऊ तुला? दे ना. ते तू काय तुला सांगतोयस? वी लव्ह यूचा अर्थ सांगतोयस की तू म्हणतेस मी पण तुझ्यावर करून? सटल. हा सटल. ठीक आहे ठीक आहे. काय नाव आहे भाऊ? आता आपण असं दाखवूया तसं तू माझ्या शो मध्ये कधीच आला नाहीस. ठीक आहे. हां, काय नाव आहे तुझं? अर्णव. अर्णव, तू कधी याच्या पहिल्यांदा आलायस तू माझ्या शोला? सेकंड टाइम. लावू ओ सॉरी, आत्ता शिकवलं ना मी तुला. फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम आहे ना तुझं हे? हां बरोबर. ठीक आहे. अर्णव काय करतोस आयुष्यात? आता ऍक्टिंग करणार आहे. अच्छा, अरे हां, तू ऍक्टर आहे. जो आठवलं मला. ठीक आहे ठीक आहे. तू कोणाची ऍक्टिंग करू शकतोस? मेमिक्री येते तुला? नाही, काय जॉनी लिव्हर? जॉनी सिन्सची ऍक्टिंग कशी करेल? काढ पॅन्ट काढ. नाही याचा नळ ठीक कर. नाही. शाहरुख खान. शाहरुख तुझा फेवरेट आहे. मग शाहरुखचा एखादा डायलॉग तू करू शकतो? हो, चालेल. शाहरुखचा एखादा फेमस डायलॉग कोणताही त्याच्याकडून करूया आपण. ठीक आहे, तर 70 मिनिटवाला करशील? नाही, तो 2 मिनिट. शिद्दत. इतनी शिद्दत से मैंने. ठीक आहे, शाहरुखचा डायलॉग शाहरुखच्याच आवाजात, पण टोन जो आहे तो रडणारा हवा आहे. एक मिनिट. बकरी सुरू झाली आहे भाई. फ्रेम में आ रहा ना वो सही से एकदम. हाँ ठीक है. हाँ, अगर तुम किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे दिलाने की कोशिश में लग जाती. असं वाटलं शाहरुख नाही दारासिंग रडतो. तू असा रडतोय? नाही तसं नाही. तू कधी रडलायस लास्ट? म्हणजे रडला तर असशील ना. लास्ट टाइम कधी रडलेलास तू? T20 वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा. T20 वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा रडलास? हो, खूप. आणि मग जेव्हा हरतो तेव्हा? नाही, तेव्हा तर होतं, पण रोहित शर्मासाठी. हो अच्छा. मग तुला वाटलेलं T20 वर्ल्ड कप आपण एका पॉइंटला आपण ती मॅच हगतच होतो ना? हगत होतो खूप घाण. तेव्हा तू कोणाला शिव्या देत होतास? अक्षर पटेल. अक्षर पटेल? मग क्लासेननी त्याला 4 6 मारले एका ओव्हरला. पण मग नंतर जस्सी भाई होता. हा, आणि सूर्या सेक्सी. सूर्या आता सूर्या सेक्सी नाहीये. सूर्या क्यूट आहे. बोल. क्यूट आहे. सेक्सी कोण आहे? तुझं आज फर्स्ट टाइम होणार वाटतं. गर्लफ्रेंड वगैरे आहे तुझी अर्णव? हो आहे. अच्छा, आणि काही रोमॅन्टिक गोष्ट काही मेकआउट केलेस तू तिच्यावर? हो, केलेलं आहे. असं काही वियर्ड जागी कधी मेकआउट करताना? हो, पोलीस स्टेशनच्या कंट्रोल रूम मध्ये. पोलीस स्टेशनच्या कंट्रोल रूम? हो, बेसिकली ते झाल्याच्या 4 महिन्यानंतर कळलं की ते पोलीस हेडक्वार्टर होते बाजूला, आणि त्याचं ते मीटर रूम. म्हणजे तुम्हाला माहितच नव्हतं? माहितीच नव्हतं.
तू दृश्यम पाहून केलं तू गेलास का सारणी तिकडे? कुठे होती ही जागा? कुठे आहे? दादर ईस्ट. आणि दादरला गेलास? दादरला खाली जागा मिळाली कुठे तुला? अरे खूप शोधायला लागलेलं. हा काय 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 ब्रिज खाली? तू फुल विकतोस का तिकडे? ब्रिज खाली जागा कुठे खाली असते? तू कुठेही मेकआउट करतोस वाटतं. हे तू मागच्या वेळी काहीतरी किस्सा सांगितलास, खूप मजेदार होता तो. हो. काय सांगितलेलास तू? ते झालेलं काय ते ह्याच्याबद्दल होतं. तूच आदित्याचं त्याला करते. हा ठीक आहे, त्याला त्याच्या क्रश सोबत गेलेला मेट्रोत फिरायला, आणि गेल्यावर कळलं की त्याच दुसऱ्या मेट्रोतनं त्या क्रशचा बॉयफ्रेंड बाहेर आला आणि क्रशनी सांगितलंच नव्हतं त्याला. आणि मग नंतर ती पॅनिक झाली, त्या बॉयफ्रेंडला मेसेज टाकायला लागली. आणि मग काल मला माझी गर्लफ्रेंड म्हणते, ह्याची क्रश माझ्या गर्लफ्रेंडची बेस्ट फ्रेंड आहे ना, ह्याची क्रश माझ्या गर्लफ्रेंडची बेस्ट फ्रेंड आहे. हा, तर तिने त्याला सांगितलं की अगं, तुला सांगितलं त्याने? हां. तिने काल कुठे? पोलीस स्टेशन? नाही कॉलवर. आता नवीन अड्डा. हा तर सांगितलं की तिला इतकं बोर झालं, उगाच गेले असं झालं. मग नंतर तिचा ब्रेकअप झाला. याच्यावर जाऊन बोर झालं तिला, हो आणि तिचा ब्रेकअप पण झाला. हो, कारण ती म्हणत होती सारखा तिच्यावर लाईन मारायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या हाईटमुळे लाईन पोचतच नव्हती डोक्यापर्यंत. परपेंडिक्युलर गेली. दे त्याला दे. भाऊ काय बोलतोय? खरं आहे याच्यात? किती खरं आहे किती खोटं आहे? बोलतोय सगळं. हा मग काय काय? माहित नाही त्याला. अरे हा सॉरी मला ती पार्टनर मूवी मला छोटा डॉन आठवला. तू पण असं बेसिन मध्ये मुततोस? नाही बेसिन नाही, प्रॉपर वॉशरूम मध्ये मुत. अरे हा ठीक आहे. काय झालं त्या डेटवर सांग. काय डेट नव्हतीच ती, म्हणजे आधी आम्ही भेटलो तर आम्ही आधी सी फेसला जाणार होतो भेट. बरोबर, डेट नव्हती सी फेसला. तर ती बोलली की आपण जाऊया वरलीला. तर आम्ही गेलो. वरळी, हा. तर आम्ही मेट्रोसाठी थांबलो होतो. आणि मग त्याच मेट्रोतून बाकी आमचे स्कूल फ्रेंड झाले, तर तेव्हा ती थोडी ऑकवर्ड झाली. आणि मग त्या स्टेशनच्या जस्ट मागच्याच जिथून मेट्रो आली ना, तिथून तिचा तो बॉयफ्रेंड आला. आणि ती फुल पॅनिक, फॅमिली सोबत आला तो फुल. हा आणि तो तर काय बोलू शकणार नाही, फॅमिली होती. मग काय ती अशी पण खाली ती पॅनिक का झाली? बोलायचं हा माझा छोटा भाऊ आहे. त्याला माहिती आहे ना कोण आहे, आम्ही सेम स्कूल मध्ये होतो. आई शपथ, तू तर फुल खतरो के खिलाडी आहे रे. अजून एक सीन झालेला. थांब बोलतोय ना, तुझं आलं का? जे काय पोलीस हेडक्वार्टर्स मध्ये कर, माझा अड्डा आहे. हा बरं, सॉरी हा. मग काय नाही, तो गेला. हा मग आता तिच्यावर तुझा काही सीन नाहीये? नाही, ती गेली ना, पुण्यात गेली. मग ह्याच्या गर्लफ्रेंड कडे गेली. तिकडे कॉलेज अच्छा, तुझी बघितलं. गर्लफ्रेंड पुण्याला आहे? मग तुमचं लॉंग डिस्टन्सचा आहे? अच्छा. अरे. आनंदी आहे ती तिकडे. एक लास्ट प्रश्न आहे, ह्याला विचारू पण त्याला नाही माहीत. ठीक आहे, जर तुला कधी कळलं की तुझी गर्लफ्रेंड तुझ्यावर चीट करते, तर तू काय करशील? ती करणारच नाही चीट. हे तू नको. असं सगळ्या मुलांना वाटतं. हा सांग आता, मग काय करशील तू? आणि तुला कळलं की या छोट्यावरच अरे नाही हायपोथेटिकल ना. हा जर कळलं तर काय करशील? तू एक मिनिट आता थोडं बनव. ठीक आहे, तिचा बर्थडे, तू गेलास पुण्याला तिला सरप्राईज द्यायला. ठीक आहे, आणि तू दरवाजाची चावी ते कार्पेट खालीच असते ना, ती काढलीस आणि खोललास. ठीक आहे, आणि तू पाहिलंस की हा तो तिचं खोलत होता. मी बेसिक बोलणार होतो की हा तिच्या वॉश बेसिन मध्ये मुततोय, आणि तू हा असं काही दिसलं तुला, तर तू काय करशील? हा मागचा त्रिसम म्हणतोय. मग मी तिकडनं निघून जाशील, तू काही बोलणार नाहीस तिला. आणि जर ती आली परत की मला माफ कर, मी भटकली होती, मी घसरली, मी तिला रस्ता नाही दाखवणार. कळलं घे, चांगला मुलगा, एकदा टाळा जायच्या. आणि तू मग तिने असं केलं, तू पोलीस स्टेशनला पण जाऊ शकतोस ना, तुझी तर ओळख आहे. ठीक आहे, दोघांसाठी टाळा वाजवा एकदा. कोणाला तरी विचारू आपण. ठीक आहे सर, तुम्ही थोडे सिनियर वाटताय मला ह्यांच्यापेक्षा. ॲटलिस्ट तुम्हाला काय वाटतं, त्यांना पैसे दिले पाहिजे पोरांना? याला दिले पाहिजे, त्याला दिले पाहिजे, की दोघांना दिले पाहिजे? याला कोणाला? ठीक आहे. अरे ठीक आहे, तुम्हाला वाटतं याला दिले पाहिजे? वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, याला पण देऊ. ठीक आहे, हे घ्या. झाले वसूल? छान. ठीक आहे, अजून कोण आहे? तुम्हा दोघांशी बोललं चालेल?